25 फेब्रुवारी मराठी बालवाङ्मयाचे जनक विनायक कोंडदेव ओक यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी सौम्य आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष। विनायक कोंडदेव ओक हे मराठीतील आद्य लघु कादंबरीकार होते। मुलांना बहुश्रुत बनवण्यासाठी, त्यांना वाचनाचा खरा आनंद देण्यासाठी शालेय शिक्षणाला जोड म्हणून, पूरक वाचन म्हणून काय देता येईल याचा ज्यांनी विचार केला त्यात विनायक कोंडदेव ओक यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे। इसवी सन 1860च्या सुमारास ओक यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली। त्यात हिंदुस्थान कथारस, हिंदुस्थानातील योद्ध्यांची थोरवी अशी ऐतिहासिक पुस्तके, तर मुलास उत्तम बक्षीस, मुलांचे कल्याण, मुलास थोडासा बोध, ईसापनीती इत्यादी शैक्षणिक दृष्ट्या जवळजवळ 50 पुस्तके त्यांनी लिहिली। ही पुस्तके लिहिताना मुलांना बोध, करमणूक व वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांच्या प्रवृत्तीकडे, त्यांच्या ग्रहण क्षमतेकडे आवर्जून लक्ष दिले। विनायक कोंडदेव ओक यांनी 1881 मध्ये बालबोध नावाचे लहान मुलांसाठी असलेले मासिक सुरू केले आणि बाल साहित्यात नवे दालन खुले झाले। या मासिकाचे ते 34 वर्षे संपादक होते। मासिकाचा सर्व मजकूर ते स्वतःच लिहून काढी। हे मासिक दीर्घकाळ चालले याचे एक कारण म्हणजेच ओक यांची सुबोध शैली। यांचे लेखन अतिशय सोप्या मराठीत असे। आपल्या बालबोध मासिकाचा उद्देश सांगताना ते म्हणतात, शाळेत कळत नाहीत पण तुम्हाला कळल्या पाहिजेत अशा लक्षावधी गोष्टी दर खेपेला थोड्या थोड्या तुम्हाला अगदी सोप्या व मनोरंजक भाषेत सांगून तुमचे सद्गुण वाढावेत आणि दिवसेंदिवस तुम्ही शहाणे आणि सुखी व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे। बालबोध मधून 402 चरित्रे, 402 कविता, 402 निबंध, 371 शास्त्रीय निबंधांवरील माहिती व इतर 850 विषय एवढे प्रचंड लेखन केले, म्हणूनच त्यांना बालवाङ्मयाचे जनक असे म्हटले आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिन विशेष।